अध्याय 6 श्लोक 19 बघतोय आपण. फार सुंदर श्लोक आहे हा. दृष्टांत का दिलाय तो सगळ्यांसाठीच उपयोगाचा आहे. यथा दीपो निवातस्थो निंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. यथा दीपः निर्वातस्थः न इंगते, ज्याप्रमाणे निर्वातस्थ म्हणजे निर्वातस्थळी ठेवलेला दिवा म्हणजे दिव्याची ज्योत न इंगते, ज्योत डोलत नाही, हलत नाही. सोपमा स्मृता, तीच उपमा कोणाला दिली आहे? ती योगिनः यत चित्तस्य, आत्म्याशी योग साधलेल्या योग्याच्या नियंत्रित अशा चित्ताला दिलेली आहे. योगम आत्मनः म्हणजे आत्मनः, आत्म्याशी ज्याचा योग साधलेला आहे अशा योग्याच्या नियंत्रित चित्ताला देता येते. दीपकाच्या दृष्टांतातून हा श्लोक आपल्याला समजावलेला आहे. स्वरूपामध्ये स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती कशी असते? स्वरूप म्हणजे परमात्म स्वरूप, त्या ठिकाणी स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती कशी असते ते या दृष्टांतातून स्पष्ट करतात आहेत. पहिल्या ओळीतला शब्दाला निवातस्थः म्हणजे निर्गतः वातः यस्मात. यस्मात म्हणजे ज्यामधून, वातः म्हणजे वारा, वायू, निर्गतः निघून गेलेला आहे, जेथे वारा नाही आहे असं ठिकाण, स्थळ. अर्थात वारा किंवा वायू सर्वत्र असतोच, पण त्याला गती नाही आहे, वेग नाही आहे असं स्थळ, म्हणून त्याला निवातस्थः म्हटलंय. दिव्याची ज्योत तेवत राहण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते. त्याचा योग्य प्रमाणात पुरवठा होत राहावा लागतो. ज्योतीच्या जळण्यामुळे निर्माण होणारा दुसऱ्या प्रकारचा वायू बाहेर निघूनही जावा लागतो. तेव्हा कुठे दिव्याची ज्योत शांतपणाने तेवत राहते. आणि असं राहण्यासाठी योग्य ती व्यवस्था योग्य त्या प्रमाणात आवर्जून करावी लागते. जसं तेल आहे, वात आहे, पणती आहे, याचं स्वरूपही योग्य तसं असावं लागतं. तरी सुद्धा वातीवर काजळी धरतेच, ती काढून टाकावी लागते. म्हणजे धूर निघणार नाही म्हणून वात वर खाली करावी लागते. तेव्हा कुठे ज्योत स्थिरपणाने तेवते, प्रकाशते. हे सुद्धा आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागतं. ही उपमा योग्याला का दिलेली आहे, म्हणजे योग्याच्या चित्ताला का दिली आहे? तर योग्याचं चित्त जे आहे हे आत्मनः म्हणजे आत्म्याशी त्याचा योग साधल्या गेलेला आहे. आता सगळ्या प्रकारचं नियंत्रण झालं आहे चित्तावरती. चित्त त्याचा आता परमात्मा स्वरूपाशी जोडल्या गेलेला आहे, त्याचा योग साधलेला आहे. असं हे याचं योग्याचं चित्त. म्हणजे अंतःकरणामध्ये आता भक्ती आली आहे. म्हणजे दिव्यात जसं तेल व्यवस्थित लागतं त्याप्रमाणे जणू भक्ती याच्यामध्ये आता पूर्णपणे आलेली आहे. योग्याचं चित्त नियंत्रित असणं, संयमित असणं, धैर्यशील असणं म्हणजे जणू काही काय प्राणवायू तिथे आहे. पूर्णपणे निर्वात म्हणजे वायू निघून गेलेला असं नव्हे, पण आवश्यक जो असतो तो त्या ठिकाणी असणारा प्राणवायू तिथे आहे. अशी सांगड असली की मग कशी होती वृत्ती योग्याची? शांत, प्रसन्न राहते. मग त्या प्रकाशित झालेल्या आत्मज्योतीनी त्या परमात्म्याचे दर्शन, त्या परमात्मा स्वरूपाचे, त्या स्वरूपाचे दर्शन त्या योग्याला होत असतं. उदाहरणार्थ, जसं गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन शांतपणे तेवत राहणाऱ्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये अतिशय प्रसन्न, आल्हाददायक वाटतं. झगझगीत लाईटच्या प्रकाशापेक्षा नंदादीपाच्या शांत प्रकाशात बघताना सात्विकता अधिक जागी होते. एका दिवशी लाईट जाऊ द्या आणि देव्हारातला दिवा चालू आहे तर आपल्याला किती प्रसन्न वाटतो तो देव्हारा बघताना. त्याचप्रमाणे या नंदादीपाच्या शांत प्रकाशामध्ये बघताना एक प्रकारची सात्विकता अधिक जागी होते. खरं तर ही नंदादीपाची ज्योतीची उपमा चित्ताला दिली खरी, पण नंदादीप कसा असतो? आपल्या ठिकाणी प्रकाशात राहतो. आपल्याला गाभाऱ्यापर्यंत मूर्ती दर्शनाला जावं लागतं. मंदिरामध्ये जात असताना आपल्याला नंदादीप तर जागच्या जागीच आहे, पण आपल्याला त्या मूर्तीच्या दर्शनासाठी, त्या नंदादीपाच्या प्रकाशात बघण्यासाठी आपल्याला स्वतःला मंदिरात आत शिरावं लागतं. मूर्ती दर्शनासाठी नंदादीप प्रकाश दाखवण्याचं फक्त काम करतो.
नंदादीपाची उपमा शांत स्थिर राहून प्रकाशण्यापुरती आहे. पण योग्याची मनोवृत्ती कशी आहे? योग्याचं चित्त कसं आहे? स्थिर झालं आहे, प्रसन्न आहे. आणि तेच यातून सुचवायचे की नंदादीपाला तरी वात तेल पणती लागते, म्हणजे बाह्य साधनांची जुळवाजुळव करावी लागते. पण योग्याचं चित्त म्हणजे योग्याच्या हे सगळं जवळ असतं. बाह्य साधनाची योग्याला गरज नाही. ही देहरूपी पणती आहे. एकदा समर्पण भाव त्यामध्ये उत्पन्न झाला, भक्ती, तर आपोआपच हे भक्तिरूपी तेल त्यामध्ये टाकून ही चित्तरूपी वात अहंकाराची काजळी धरू न देता तेवत ठेवणं, सतत अखंड तेवत ठेवणं. आणि मग शांत प्रसन्न निर्मल झालेल्या या चित्ताच्या गाभाऱ्यामध्ये त्या स्वरूपाचा, त्या परमतत्वाचा अनुभव या योग्याला आनंद मिळवून देतो. सारांश, व्यवहार असो की परमार्थ, चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय कुठलंच यश किंवा सिद्धी किंवा सफलता मिळवणं कठीण असतं. आपण व्यवहारातही बघतोच. चित्ताची एकाग्रता असेल तर सफलता मिळेल, यश मिळेल, कुठल्याही कार्यातली सिद्धी मिळते. चित्त एकाग्र झाले तर सामर्थ्यही वाढतं. अगदी 60-70च्या पुढे गेलो तरी सुद्धा कधी कधी तरुणीला लाजवेल असा उत्साह, सामर्थ्य एखाद्यामध्ये असतोच. स्मरणशक्ती वृद्ध झालेला असेल तो तरी शाबूत त्याची असते. बुद्धीचं तेज त्याचं कमी झालेलं नसतं. मन टवटवीत असतं. वेळ पडली तर टणक सुद्धा असतं. कारण ज्याप्रमाणे फळ प्रथम हिरवं असतं, मग पिकतं, सडतं, कुजतं, नाहीसं होतं, पण आतली बी कशी असते? टणकच्या टणक होत जाते. तसंच शरीर जीर्ण होईलही, वृद्धत्व धरेलही, कधी थकेलही, पण शरीर म्हणजे सगळं नाही. जसा फळामधला बी हा आत्मा आहे, तसं आपल्या या शरीरामध्ये जे आपण मिळवलेलं आहे ज्ञान, विद्या, स्मरण, हे आपलं एक प्रकारचं बीच आहे. ते कसं टणक झालं पाहिजे, परिपक्व असलेलं पाहिजे. शरीर वृद्ध जरी असलं तरी सुद्धा जी आतमधली शक्ती आहे ही ज्ञानाने, विद्येने वाढवली पाहिजे. आपलं आत्मतेज कमी होऊ न देणं, म्हणजेच ही एक प्रकारची आपल्यामध्ये चित्ताची एकाग्रता आल्यामुळेच ते सगळं आपली आत्मशक्ती आपोआप वाढत जाते. आणि त्यासाठीच चित्ताची एकाग्रता सांगितलेली आहे. साधना काही कारणाने अर्धवट राहिली, आपली सुद्धा व्यवहारामध्ये सुद्धा वागत असताना एखादं मोठं कार्य करत असतो, श्रेष्ठ कार्य कोणी करत असतं, अगदी परमात्मा स्वरूपाचं दर्शन घेण्याची इच्छा नसेल, पण महत्वाचे कार्य त्यांचे चालूच असतात, ती साधना त्यांची अर्धवट राहते. पण हे सगळं ज्ञान, विद्या, स्मरण, बुद्धीचं तेज हे त्यांनी इतक्या प्रकारे मिळवलेलं असतं, आत्मशक्ती वाढवलेली असते. त्यामुळे ते जरी अर्धवट राहिलं, मृत्यू येऊन गेला त्या काळामध्ये, तरी सुद्धा ही साधना आपली पुढील जन्मामध्ये त्याच्याबरोबर असते. पुढे हे सगळं घेऊन तो पुन्हा पुढच्या याच्यात त्या कार्याला प्रवृत्त होत असतो, प्रवृत्त होताना दिसतोच. कारण कधी कधी बघा ना, एखादा लहानपणीच एखाद्याची बुद्धी, तेज कशी आपल्याला वाढलेली, आधीच परिपक्व असल्यासारखी दिसते. त्याची स्मरणशक्ती कशी असते एखाद्या लहान मुलांची, हे सगळं काही उगीच आलेलं नसतं. हे जणू काही पूर्वजन्मातलं त्याचं आलेलं सगळं संस्कार आता या जन्मात त्याला ते पुन्हा उपयोगाला पडतात. या श्लोकामध्ये दीपकाच्या ज्योतीचा दृष्टांत का दिला आहे प्रश्न येऊ शकतो आपल्याला. चित्ताला पर्वत इत्यादी स्थिर किंवा अचल पदार्थाची उपमा देता आली असती, ज्योतीचीच का दिली आहे दिव्याच्या? तर पर्वत स्थिर, अचल, पण प्रकाशहीन आहे. तर दिव्याची ज्योत चंचल आहे पण प्रकाशमान आहे. चंचल वस्तूला स्थिर करण्यामध्ये विशेष परिश्रम करावे लागतात. तसंच चित्तही चंचल आहे, पण परमात्मा तत्वामध्ये हे योग्याचं चित्त जागृत ठेवायला त्याला प्रयत्न करावे लागतात. आणि जागृती ही विलक्षण असते. जागृती जेव्हा येते तेव्हाच मनुष्य ही आपल्यातली चंचलता हळूहळू घालवून मग समाधीमध्ये ही चित्तवृत्ती स्थिर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि मग त्या परमात्मा तत्वाला आपल्यामध्ये अनुभवतो. अशा प्रकारे आत्म्याचा योग करणाऱ्या योग्याचे चित्त त्या दिव्याप्रमाणे, ज्योतीप्रमाणे स्थिर होतं. आणि मग त्याबरोबरच त्याच्या आत्म्याची ज्योती विशेष प्रकाशमान होते, त्याची गती उच्च होते, त्याचं तेज वाढतं.
आणि मग अद्भुत निजानंद तो प्राप्त करतो. ज्यांच्या ठिकाणी अशी आत्मज्योती प्रकाशत असते आणि कोणत्याही प्रकारे विषय भोगेच्छांची अहंकाराची काजळी त्यांच्या ज्योतीला धरत नाही, ते योगी खरोखरच धन्य होत. त्यांचं जीवन खरं तर कृतार्थ झालेलं असतं. हा अध्याय आत्मसंयम योग आहे आणि हा आत्मयोग प्रत्येक साधकालाच साधायला हवा. सामान्यांनी सुद्धा त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ही चित्ताची एकाग्रता जर वाढवली तर हातून अनेक उत्तमोत्तम कार्य घडायला वेळ लागत नाही. अध्याय 6 श्लोक 20 बघतोय. यत्रो परमते चित्त निरुद्धं योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. यत्रो परमते म्हणजे यत्र उपरमते, उपरम पावते म्हणजे शांत होते, संतुष्ट होते. कुठे, कसे तर योग सेवया योगाचा अवलंब केल्यामुळे, निरुद्धम चित्तम नियंत्रित झालेले चित्त, यत्र उपरमते जेथे शांत होते, उपरम पावते, यत्र च एव आत्मना आत्मानम आणि जेथे, पुन्हा यत्रचा अर्थ आहे जेथे, जेथे ते शुद्ध बुद्धीनी म्हणजे आत्मना शुद्ध बुद्धीनी, आत्मानम म्हणजे परमात्म्याचाच साक्षात्कार होऊन, पश्यन म्हटलंय, आणि आत्मनी आपल्यातच, परमात्म्याचा साक्षात्कार होऊन आपल्यातच म्हणजे स्वतःतच तो, परमात्म्यातच तो, परमात्मा साक्षात्कार झाल्यामुळे परमात्मा स्वरूपामध्येच संतुष्ट होतो. तुष्यती म्हणजे संतुष्ट होतो. मनावरील नियंत्रणाचा उल्लेख गीतेमध्ये इतरत्र अध्यायात पण यापूर्वी आलेला आहे. मनस्संयम्य नियतमानसः विनितै चित्त जितात्मनः. यावरून मनाच्या नियंत्रणाचं महत्त्व साधकाला लक्षात घेतलं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आलेलं आहे. मन पूर्णपणे नियंत्रित झाल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. संकल्प विकल्पांचा, राग द्वेष मत्सर हवे नकोचा पूर्णपणे त्याग झाला की मग चित्त निरुद्ध झाले, संयत झाले असं म्हणतात. मग ते ध्येयाप्रती एकाग्र होऊन, स्थिर होऊन रमू लागतं. उपरमते म्हटलंय. एकदा ते रमले की मग इतर विषयांची गोडी त्याला उरत नाही. मग बुद्धी शुद्ध होते, तीक्ष्ण होते, सूक्ष्म होते. खरे तर बुद्धीचं स्वरूप मनापेक्षा सात्विक, प्रकाशयुक्त आणि तेजस्वी आहे. पण मागचा जो अहंकार आहे आणि पुढचं हे मन, याच्या कचाट्यामध्ये बुद्धी सापडून मग तिला कळत असूनही खऱ्या वास्तवतेला ती पारखी होते. अहंकाराच्या आणि मनाच्या प्रबलतेमुळे मग बुद्धी त्यांची समर्थक होते आणि मग अधःपतनाला वेळ लागत नाही. म्हणूनच दुसऱ्या अध्यायातील 63व्या श्लोकामध्ये बघितलं आपण की सम्मोहा स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः आणि मग बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धी हे परमेश्वराच्या, परमात्म्याच्या दर्शनाचं साधन आहे. उपनिषदामध्ये तसं म्हटलंय. सर्व भूतांच्या ठिकाणी आत्मा असला तरी तो गूढ आहे, गुप्त आहे, लपून राहिला आहे. त्यामुळेच तो सर्वांनाच प्रगट नसतो, प्रकाशित नसतो, दिसत नसतो. पण कोणालाच दिसत नाही असंही नाही. जे सूक्ष्मदर्शी असतात त्यांना आपल्या सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धीच्या बळावर या आत्म्याचे गूढ असलेले दर्शन घेता येतं. आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनी तुष्यति. ते यासाठीच म्हटलेलं आहे या पदामध्ये. साधनेच्या बळावर हा साधक इंद्रियादी इत्यादीतील दोष काढून टाकतो. त्यामुळे मग त्याचं मन एकाग्र होतं, बुद्धी शुद्ध तीक्ष्ण होते आणि अशा शुद्ध आणि कुशाग्र बुद्धीलाच मग परमात्म दर्शन होतं. त्या शांत चित्तामध्ये ते घडतं. त्यामुळेच मग चित्त त्या स्वरूपामध्ये स्थिरावतं, रमतं, संतुष्ट होतं. श्रद्धा बळावर निर्माण होणारी, साधनेतून साधणारी चित्ताची एकाग्रता, मनाची निष्कामता, बुद्धीची स्थिरता जितकी समर्थ, त्या प्रमाणामध्ये विवेकाचं सामर्थ्य मग वाढत जाते आणि मग कोणतीही विविधता
एक प्रकारे सौंदर्याचा, ऐश्वर्याचा, वैभवाचा आनंद घेत आत्म्याच्या ठिकाणी आत्मदर्शनानंतर स्थिर होण्याला सहाय्य होते. पहिल्यांदा 11व्या श्लोकामध्ये आपण बघितलं या अध्यायामध्ये की आसनाद्वारे शरीर योग सांगितला, त्याने चांचल्य कमी होतं. नंतर इंद्रिय स्वाधीन झाल्यामुळे मग इंद्रिय योग सांगितला. पुढे प्राणायामाने सिद्ध केला जाणारा प्राणयोग सांगितला. प्राण स्थिर झाला की मग मन स्थिर होतं आणि मग तो मनोयोग म्हणजे चित्तयोग, आणि आता त्यानंतर बुद्धियोग हा सांगितला. आणि ज्ञानाद्वारा ध्यान धारणादी साधनांनी सिद्ध होऊन मग हा आत्मयोग साधतो. त्यानेच मग निर्मळ आनंद प्राप्त होतो. आनंदाचा अखंड स्रोत आतल्या आत हा साधक अनुभवतो. हेच या श्लोकात सांगायचे. यत्रो परमते चित्तन निरुद्धं योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाभ्यासाने नियंत्रित केलेलं चित्त ज्या स्थितीमध्ये शांत होतं आणि ज्या परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीनी परमात्म्याचा साक्षात्कार होऊन मग त्याच सच्चिदानंद घन परमात्म्यामध्येच हा संतुष्ट याचं मन किंवा याचं चित्त संतुष्ट राहतं, शांत होतं, संतुष्ट राहतं, आनंद अनुभवतो. पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 6 श्लोक 21 बघताय. सुखमात्यंतिकै यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. सुखम आत्यंतिकम यत्तद म्हणजे हे जे, यत्तद म्हणजे हे जे सुख आहे ते कसं आहे, आत्यंतिकम अनंत आहे, अपार आहे. बुद्धिग्राह्यम आणि अतींद्रियम इंद्रियांच्या अतीत आहे आणि शुद्ध आणि सूक्ष्म बुद्धीने केवळ अनुभवता येणार आहे. बुद्धिग्राह्य म्हणजे अनुभवता येणार आहे, बुद्धीनेच केवळ अनुभवता येणार आहे. ते सुख तो जाणतो, अनुभवतो आणि या अवस्थेमध्ये स्थिरावलेला योगी स्थितः अयम स्थितः, या अवस्थेमध्ये हा जो योगी आहे, अयम म्हणजे हा योगी आहे, या अवस्थेत स्थिरावलेला या शुद्ध स्वरूपापासून तत्वतः न चलती, शुद्ध स्वरूपापासून तो किंचितही विचलित होत नाही. व्यक्ती म्हणजे अनुभवतो, जाणतो, हा व्यक्ती जो शब्द आलेला तो, आणि हा या शुद्ध स्वरूपापासून किंचितही मग विचलित होत नाही. मागच्या श्लोकामध्ये बघितलं की साधक ज्ञानाद्वारा ध्यानधारणादी साधनांनी सिद्ध होऊन मग आत्मयोग साधतो. आत्मयोगाची सिद्धी प्राप्त झाल्यानंतर या सिद्ध पुरुषाचा अनुभव कसा असतो हे या श्लोकात सांगतात आहेत. शुद्ध बुद्धीने आत्म्याला पाहणं आणि त्या आत्मदर्शनाने आत्म्यातच रमून जाणं, संतोष पावणं म्हणजेच आत्यंतिक सुखाचा अनुभव हा घेत असतो. हे सुख अनंत आहे, अपार आहे, असीम आहे, म्हणून ते इंद्रियातीत आहे असं सांगतात आहेत. कारण इंद्रियांद्वारा उपलब्ध होणारी शब्दस्पर्शादी जी सुख आहेत ही कशी असतात, ही मर्यादित असतात. उदाहरणार्थ पदार्थाच्या गोडीचं सुख जिव्हेपासून मिळतं किंवा सुंदर रूपाचं सुख नेत्रांद्वारे अनुभवाला येतं. मृदू मुलायन सुखद स्पर्श त्वचेने म्हणजे चर्मेंद्रियाने मिळतो. पण ही सगळी सुख कशी आहे, बाह्य विषयांपासून मिळतात. ज्ञानेंद्रिय ही नेहमी बाह्य विषयांकडेच प्रवृत्त होतात, कारण ती बाह्य विषयाचंच ग्रहण करतात. पण आत्मयोगाचं जे साधन आहे हे बाह्य विषयांचा त्याग केल्यानंतर होऊ शकत असल्याने ते इंद्रियातीत आहे. म्हणजे अतींद्रिय असल्यामुळेच इंद्रियांकडून सुखाचं ग्रहण होत नाही, तर बुद्धिग्राह्य असे याचं हे सगळं सुख असतं. ज्ञानेंद्रियांनी मिळणार जे सुख असतं हे क्षणिक असतं, परंतु हे जे बुद्धीने अनुभवलेलं अतींद्रिय सुख जे इंद्रियातीत असं आहे, याचा अनुभव जेव्हा त्याला येतो त्या अवस्थेमध्ये मग हा योगी तसा स्थिर होऊन जातो. त्या आत्मतत्वापासून तर केव्हाही ढळत नाही. कारण बुद्धी ही बाह्य विषयात भरकटणारी नाही आहे, ती तर आत्म्याची सहधर्मचारिणी आहे. ती खाली उतरून विषय कर्दमामध्ये लोळत नाही, ती अंतर्मुख होऊनच कार्य करीत असते. आत्मानंदाचा अनुभव घेणं इतकंच खरं तर तिचं कार्य आहे. आणि म्हणून
या सुखाला श्लोकामध्ये बुद्धिग्राह्य आणि अतींद्रिय असं म्हटलेलं आहे. इंद्रिय ग्राह्य जी सुख असतात ती अनंत, अखंड, अपरिमेय नसतात. तर ती अल्प असतात, परिमित असतात, खंडित आणि दुःख देणारी अशीच असतात जी इंद्रियग्राह्य सुख असतात ती. पण आत्मयोगाने मिळणारे जे सुख आहे हे अखंड का? तर आत्म्याच्या द्वारा आत्म्याचे दर्शन करून मग आत्म्यातच संतोष प्राप्त केल्यामुळेच हे प्राप्त होणारं सुख कसं आहे? इंद्रियातीत असं आहे, आत्यंतिक सुख आहे. आत्मा सदैव एकरस आहे, एकसारखा असतो. त्यामध्ये न्यूनता नाही आहे, अधिकपणा नाही आहे. तो अखंड सत्यस्वरूपी असल्यामुळे त्यापासून मिळणारं सुखही सुद्धा कमी जास्त नसतं. म्हणूनच हा साधक तिथे स्थिरावतो. तत्वतः न चलती असं म्हटलं ते यासाठी. हा त्या भगवत स्वरूपातून मिळणाऱ्या आनंदापासून मग जराही ढळत नाही. हा विषय थोडासा समजून घेण्यासाठी जरी आपल्या याच्या पलीकडचा असला तरी व्यवहारात ते बघा ना, एखाद्या उदाहरणाने आपण बघू की कधी आपण एखादा समुद्रकिनारी बसलो आहे आणि बसलो असताना समोर दिसणारा तो अथांग सागर, दूरवर दिसणारं ते निळं पाणी, आकाशीचा लालिमा, पहाटेची वेळ असेल तर उगवत्या सूर्याचं हळूहळू उदयाला येणं, शांत वातावरणात ऐकू येणारी ती समुद्राची गाज, पहाटेचा शीतल वारा, एकामागून एक उसळणाऱ्या लाटा, तिथेच फिरून जाणं तिचं, पुन्हा नव्याने उचंबळून समोर येणं, हे सारंच्या सारं आनंदाची अनुभूती देणारं असतं. खरं काही वेळ असतं, काही तास असतं, कधी 1-2 दिवसच फक्त आपण हे सगळं अनुभवतो. पण ते सगळं अनुभवताना आपल्याला तिथून उठावंसं वाटत नाही. हा जो सुखद अनुभव असतो हा नेत्राचं पारणं फेडणारा असतो, हृदयाकाशाला भरून पावणारा असतो, अंगावर रोमांच आणणारा असतो. काय नाही किती वर्णावं याचं. म्हणूनच तिथून उठायची आपल्याला इच्छा होत नाही. मग ज्याच्या अंतःकरणामध्ये असाच ज्ञानप्रेमाचा अथांग सागर उचंबळत असेल, परमात्मा साक्षात्काराचा हा अनुभव घेत असेल त्या ठिकाणी, तर तो अनुभव असाच शांत प्रसन्न असेलच, आत्यंतिक असेल, अपार असेल. हा जितात्मा, प्रशांतात्मा हा निस्सीम निर्भेळ या सुखात नाहून निघत असेल तर नवल नाही. म्हणूनच असा साधक स्थितः तत्वतः न चलती असं म्हटलं आहे. हा विचलित होत नाही, याहून त्याला दुसरं सुख कुठेही दिसत नाही. आत्यंतिक सुखाचा हा अनुभव घेतो, अतींद्रिय अशा पण बुद्धिग्राह्य म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हे जे सुख तो अनुभवतो आणि मग त्यापासून तो कधीही या आत्मतत्वापासून, परमतत्वाच्या अनुभवापासून हा कधीही तिथून ढळत नाही, विचलित होत नाही.